Hello students, we are starting new lesson number 10, Human Health and Disease. Health and Disease. सध्याच्या कोरोना काळामध्ये, क्वारंटाईनच्या काळामध्ये सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा शब्द झाला आहे आपल्या आयुष्यामध्ये, तो म्हणजे हेल्थ. है ना. यापूर्वी पैसा, प्रॉपर्टी किंवा मोठं शिक्षण या गोष्टी वाटायच्या महत्त्वाच्या, पण सध्या परवलीचा शब्द, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर ती आहे हेल्थ. आणि याच बॅकग्राऊंडमध्ये आपण हा लेसन सुरू करतोय. सगळ्यात आधी या लेसनच्या नावावरून त्याचं आधी विश्लेषण पाहू, ॲनालिसिस करू याच्या नावाचं. हेल्थ अँड डिसीज. बघा, डिसीज या शब्दातच त्याचं नाव आहे. इज म्हणजे कम्फर्ट, आराम. डिस इज म्हणजे त्या कम्फर्ट पासून दूर, अशी गोष्ट जी आपल्याला कम्फर्टेबल ठेवत नाही, जी आपल्याला ॲट इज ठेवण्यापासून दूर नेते, त्याला डिसीज म्हटलं जातं. आणि त्याच्या आधीचा शब्द आहे हेल्थ, आरोग्य. आरोग्य म्हणजे काय? आता असं नका म्हणू कोरोना झाला नाही म्हणजे हेल्दी आहे म्हणून. हेल्थची डेफिनेशन ही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO ही जी संस्था आहे, त्यांच्या मते हेल्थ इज स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेल-बीइंग. वेल-बीइंग म्हणजे मी आत्ता जे सांगितलं ते इज, कम्फर्ट, अतिशय चांगली निरामय अवस्था. पण ती कशी? फिजिकल म्हणजे शारीरिक, त्याच्यानंतर मेंटल म्हणजे मानसिक, आणि सोशल म्हणजे सामाजिक. सर्व प्रकारे तो माणूस जर उत्तम प्रकारे कम्फर्टमध्ये असेल तेव्हा आपण त्याला म्हणू हेल्दी माणूस आहे, तो निरोगी व्यक्ती आहे. फक्त काही आजार झाला नाही म्हणून त्याला हेल्दी म्हणायचं नाही. हेल्थ इज नॉट ॲब्सेन्सी ऑफ डिसीज और ॲब्सेन्सी ऑफ डिस्कम्फर्ट. डिस्कम्फर्ट नाही आहे, डिसीज नाही आहे म्हणजे तो माणूस हेल्दी आहे, अशी डेफिनेशन नाही आहे हेल्थची. हेल्थ इज कम्प्लीट वेल-बीइंग. आणि जसं की आपण म्हणतो की हेल्थ इज द बर्थ राईट ऑफ एव्हरी ह्युमन बीइंग. हेल्दी राहणं हे प्रत्येक माणसाचं जन्मसिद्ध अधिकार आहे आणि हे आता मान्य केलं गेलं आहे. कारण जन्मतः आपल्याला जे शरीर मिळालं आहे त्या शरीरामध्ये इतक्या उत्तम प्रकारे सगळा समतोल साधलेला असतो, आणि कोणत्याही कारणाने हा समतोल जर बिघडला तर माणसाला कोणत्या ना कोणत्या प्रकारचा त्रास होतो. तर हा माझ्या शरीरातला समतोल मला सांभाळण्याचा अधिकार मला आहे, है ना. मला हेल्दी राहण्याचा अधिकार आहे, म्हणून त्याला बर्थ राईट म्हटलेलं आहे. आणि मग काय करायचं असतं? आता जसं म्हटलं मी की समतोल साधायचा आहे, तब्येत चांगली ठेवायची आहे, हेल्थ मेंटेन करायची आहे. तर अर्थातच त्यासाठीच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत? आता हे ह्याचं उत्तर तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, फक्त एकदा आपलं इंट्रोडक्शन पार्ट म्हणून मी सांगते. व्हॉट आर द थिंग्स, रिक्वायरमेंट्स टू अचीव हेल्थ? पहिली गोष्ट, हेल्दी फूड, उत्तम अन्न. यू आर व्हॉट यू ईट. बरोबर ना. तुम्ही जे खाता त्याच्यातूनच न्यूट्रिशन तुम्हाला मिळत असतं. आपले ब्लड, बोन्स, मसल्स, ब्रेन, ही संपूर्ण शरीर, स्किन पासून केसांपर्यंत, मेंदूपासून आपल्या हाडांपर्यंतची प्रत्येक गोष्ट ही तयार होण्यासाठी जे केमिकल्स लागतात, जे प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स लागत असतात, ते आपल्या जेवणातून, अन्नातूनच मिळत असतात. त्यामुळे चांगलं अन्न, ते सुद्धा कसं? हायजीन, स्वच्छता मेंटेन ठेवून केलेलं अन्न, पूरक अन्न, संपूर्ण अन्न, बॅलन्स्ड डाएट, प्रॉपर बॅलन्स्ड डाएट, हायजेनिक कंडिशन, प्रॉपर एक्सरसाइज, प्रॉपर रेस्ट, प्रॉपर एन्व्हायरमेंट. कोणत्याही प्रकारचं पोल्युशन असेल तरी सुद्धा शरीराला त्रास होतो त्याचा.
आणि प्रॉपर फिजिकल अँड मेंटल ॲक्टिव्हिटीज. उत्तम विचार, चांगलं खाणं, चांगलं वातावरण, चांगला व्यायाम, पुरेशी विश्रांती या महत्त्वाच्या गोष्टी आहेत हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी. आता हे झालं बॅकग्राऊंड हेल्थबद्दल. तुम्हाला आता लक्षात आलं हेल्थ म्हणजे संपूर्ण वेलबिईंग, आणि ते ठेवणं हे आपल्या हातात आहे बाय मेंटेनिंग द रिक्वायरमेंट्स ऑफ हेल्दी बॉडी. आता पुढच्या टॉपिककडे आपण येतो. या लेसन मधला पुढचा जो पार्ट आहे, डिसीजच्या आधीचा पार्ट आहे, तो म्हणजे इम्युनिटी. आता हा शब्द सुद्धा सध्याचा हेल्थच्या नंतरचा महत्वाचा शब्द झालाय. प्रतिकार क्षमता, रोग प्रतिकार शक्ती, ज्याला आपण म्हणतो इम्युन सिस्टीम. काय आहे इम्युन सिस्टीम? इम्युन सिस्टीम इज द ॲबिलिटी ऑफ बॉडी, आपल्या शरीराची क्षमता टू रेझिस्ट द फॉरेन बॉडीज. आपल्या शरीरामध्ये सर्व बाजूंनी वेगवेगळ्या प्रकारचे पॅथोजेन्स, रोग निर्माण करणारे सूक्ष्म जीव किंवा केमिकल्स आपल्या शरीरामध्ये येत असतात. काही हवेतून, काही वाऱ्यामधून, काही पाण्यामधून, काही कोणाच्या कॉन्टॅक्टमधून, स्किनमधून. परंतु आपलं शरीर सतत त्याचा मुकाबला करत असतं. आज जर मला एखादा रोग झालेला नाहीये, समजा कल्पना करा की आज मला कोविड-19चं मला आतापर्यंत इन्फेक्शन झालं नाहीये, मला त्रास झाला नाहीये त्याचा, म्हणजे तो माझ्यापर्यंत आला नसेलच असं नाही. माझ्या बॉडीची जी प्रतिकार क्षमता आहे तिने तिला रोखलंय. माझ्या त्रास होण्यापासून, मला त्याच्यापासून इजा होण्यापासून माझ्या शरीराच्या ज्या सिस्टीमने थांबवलं आहे ती सिस्टीम म्हणजे माझी प्रतिकार क्षमता. बरोबर आहे. सर्दी होण्यापासून, आता मला सर्दी नाहीये, आज मला हिपॅटिटिस नाहीये, कावीळ झालेला नाहीये असं जेव्हा मी म्हणते, मला नाही झालेला आहे कावीळ, मला नाही झालेला आहे टीबी, याचा अर्थ मला त्या पॅथोजेन म्हणजे काय? ते हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स ज्याच्यामुळे रोग होतात, तर त्याला आपण किटाणू म्हणतो. जाहिरातीमध्ये असतं किटाणू से बचाव, समजलंय? ते पॅथोजेन ज्याच्यामुळे रोगराई होते. तर हे पॅथोजेन्स आपल्या बॉडीमध्ये येत असतात, विविध प्रकारे येत असतात. परंतु आपल्या शरीरामध्ये निसर्गाने दिलेली अशी एक कार्यप्रणाली आहे जी त्याचा मुकाबला करते आहे निरंतर, अखंड. त्या सिस्टीमला म्हणतात इम्युन सिस्टीम. ठीक आहे. आणि ती वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला मिळाली निसर्गाकडून, तेच आपण पुढे शिकणार आहोत. आणि ही इम्युन सिस्टीम जे पॅथोजेन आणते, जे पॅथोजेन आपल्या बॉडीमध्ये येतात, ज्यांना इम्युन सिस्टीम प्रतिकार करते, थांबवते, रेझिस्ट करते, म्हणजे विरोध करते, त्या पॅथोजेनला म्हणायचं आहे अँटीजेन. हा एक लॅटिन वर्ड पासून अँटीजेन हा शब्द तयार झालाय, त्रास देणारा. हा जो अँटीजेन आहे इट इज अ फॉरेन सबस्टन्स, बाहेरून येणारा पदार्थ आहे. तो सजीव असेल किंवा केमिकल असेल, निर्जीव असेल. आणि तो काय करतो? तो असा पदार्थ आहे की जो आपल्या इम्युन सिस्टीमला स्टिम्युलेट करतो. आपल्या इम्युन सिस्टीम जी प्रतिकार क्षमता आहे तिला काम करण्यासाठी प्रवृत्त करतो. तेव्हा आपण त्याला पॅथोजेन म्हणायचं. समजतंय? एखादा नुसतं जर धुळीचा कण माझ्या केसांवर बसला आहे, तो पॅथोजेन माझ्या बॉडीवरती बसलाय, पण त्याच्यामुळे माझ्या इम्युन सिस्टीमला काहीही परिणाम झाला नाही, ती ऍक्टिव्हेट झाली नाहीये, तर त्याला मी पॅथोजेन म्हणणार नाही. परंतु तो जर धुळीचा कण माझ्या नाकात गेला आणि त्याच्यामुळे मला सर्दी झाली, माझ्या बॉडीने तो बाहेर टाकून दिला, तर मी त्याला पॅथोजेन म्हणेन. जर एखादा बॅक्टेरिया माझ्या शरीरात जाऊन त्याच्यामुळे मला ताप आला, मी म्हणेन मला इन्फेक्शन झालं, माझ्या बॉडीने, माझ्या अंगाला खाज सुटली, मी म्हणेन मला रिॲक्शन आली. तो पॅथोजेन आहे ज्याच्यामुळे माझी इम्युन सिस्टीम ॲक्टिव्हेट होते. आणि हा पॅथोजेन आपल्या बॉडीमध्ये एक केमिकल बनवत असतो. त्या केमिकलला म्हणायचं आहे अँटीजेन. आता हा शब्द तुम्हाला यापुढे कायम लक्षात ठेवायचा आहे. अँटीजेन इज द केमिकल सबस्टन्स सिक्रिटेड बाय पॅथोजेन. जेन लक्षात ठेवा. पॅथोजेनने तयार केलेला केमिकल पदार्थ म्हणजे अँटीजेन, जो आपल्या बॉडीमध्ये निर्माण होतो पॅथोजेनमुळे आणि आपल्याला त्रास देतो. ठीक आहे. म्हणजे अँटीजेन म्हणजे एक प्रकारचं पॅथोजेनचं शस्त्र आहे, त्याचं वेपन आहे, ज्याच्याद्वारे तो आपल्यावरती हल्ला करतो. आणि
आपली सिस्टीम जी आहे, आता म्हटलं रेझिस्ट द फॉरेन बॉडीज, ती काय करते, फॉरेन बॉडीला रेझिस्ट करते किंवा त्याने तयार केलेल्या अँटीजेनला थांबवते. त्यासाठी आपल्या बॉडीमध्ये सुद्धा एक सिस्टीम आहे जी त्या अँटीजेन विरुद्ध केमिकल तयार करते. आपल्या बॉडीने तयार केलेले हे जे केमिकल्स आहेत त्याला म्हणायचं अँटीबॉडी. ओके, सो सिस्टीम विच प्रोटेक्ट अस फ्रॉम इन्फेक्शन, ह्याला आपण म्हणतो इम्युन सिस्टीम. आणि ही कुणामुळे मिळाली आपल्याला, मुख्यतः अँटीबॉडीमुळे. काय आहे अँटीबॉडी? प्रोटेक्टिव्ह केमिकल्स प्रोड्युस्ड बाय इम्युन सेल्स इन रिस्पॉन्स टू द अँटीजेन. अँटीजेन आल्यामुळे आपली बॉडी त्यांच्या विरुद्ध जी केमिकल तयार करते, जे पदार्थ तयार करते, त्याला आपण म्हणतो अँटीबॉडी. म्हणजे आपल्या बॉडीने तयार केलेले अँटीबॉडी आणि पॅथोजेनने तयार केलेले अँटीजेन. जेन आणि बॉडी, पॅथोजेनचे अँटीजेन, ह्युमन बॉडीची तयार केलेले पदार्थ म्हणजे अँटीबॉडीज. आणि म्हणून तुम्ही शब्द ऐकला असेल अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक्स म्हणजे काय आहे? हे आर्टिफिशियल अँटीबॉडीजच आहेत. जेव्हा आपली बॉडी पुरेसा अँटीबॉडीज तयार करू शकत नाही आणि ते पॅथोजेन मरत नाही त्याच्यामुळे, तेव्हा डॉक्टर आपल्याला अँटीबायोटिक्स देतात, ज्याच्यामुळे ते इन्फेक्शन बरं होतं. कधी कधी हायर अँटीबायोटिक्स हा शब्द पण तुम्ही ऐकला असेल. हायर अँटीबायोटिक्स दिले, त्यावेळी तरी त्याचा ताप उतरत नव्हता म्हणून त्याला हायर अँटीबायोटिक्स द्यावे लागले, मग बरं वाटलं. हे काय आहे? ताप आलाय म्हणजे काहीतरी इन्फेक्शन झालंय. ताप आलाय म्हणजे बॉडीमध्ये कोणते तरी पॅथोजेन आले आहेत, त्यांनी तयार केलेला आहे अँटीजेन आणि त्याच्या विरुद्ध आपल्या बॉडीने तयार केलेला आहे अँटीबॉडी. ठीक आहे, ही आहे आपली इम्युन सिस्टीमची मुख्यतः रिॲक्शन बिटवीन अँटीजेन अँड अँटीबॉडी. पुढे सरकूया आपण. इम्युन सिस्टीम, इम्युनिटी, आताच मी तुम्हाला सांगितलं, इट इज रेझिस्टन्स टू इंजुरी. आणि सगळ्यात आधी इम्युनिटी हा जो शब्द आहे तो एडवर्ड जेन्नर ह्याने आणलाय. ठीक आहे, एडवर्ड जेन्नर हा लंडनमध्ये जन्मलेला 17व्या शतकामधला एक फार मोठा शास्त्रज्ञ होता, फिजिशियन होता, तो वैद्यकशास्त्रातला तो माणूस होता. आणि त्याने सगळ्यात आधी त्याच्या हे लक्षात आलं की स्मॉल पॉक्स म्हणजे देवी व्रण द्यायचे. तुम्हाला माहिती आहे आज सध्या स्मॉल पॉक्स कुणालाही होत नाही. आपल्या देशातून, जगातून स्मॉल पॉक्सचं पूर्णपणे निर्मूलन झालंय, इरॅडिकेटेड, निघून गेलाय तो. परंतु त्याच्यावरती लस होती. स्मॉल पॉक्समध्ये माणसाला ताप यायचा, त्याच्या अंगावरती फोडं यायची आणि ते फोडं बरे झाले, ताप गेल्याचे खड्डे बॉडीवरती, शरीरावरती शिल्लक राहायचे, म्हणूनच त्याला पॉक्स म्हटलंय. पॉक्स म्हणजे खड्डे, व्रण, असे लहान लहान व्रण बॉडीवर तयार व्हायचे. आणि एडवर्ड जेन्नरने या स्मॉल पॉक्स विरुद्ध सगळ्यात आधी पहिली लस शोधून काढली. सो पहिली लस जी आहे या जगामध्ये शोधून काढली ते एडवर्ड जेन्नरने शोधून काढली. ही इज द पायोनियर इन द बायोलॉजी, इन द सायन्स ऑफ इम्युनॉलॉजी. पुढचा शब्द आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, इम्युनॉलॉजी. इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी which deals with study of immune system, its response and pathogen cycle or pathogen effect. ओके, बघा ही पुस्तकामध्ये या सगळ्या डेफिनेशन आपल्याला दिल्या आहेत, पण त्या मध्ये स्पेसिफिक याच्या दिलेल्या नाही आहेत. तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये या डेफिनेशन प्रत्येकाची वेगळी लिहायची आहे. हेल्थची डेफिनेशन, इम्युन सिस्टीमची डेफिनेशन, इम्युनिटीची डेफिनेशन, त्याच्यानंतर इम्युनॉलॉजीची डेफिनेशन. सो ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ study of immune system and immune response and role of resisting infection, त्याला म्हणतात इम्युनॉलॉजी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इम्युनॉलॉजीमध्ये आहे आपल्या बॉडीची ती क्षमता. हे तर बरोबर आहे, आलेल्या फॉरेन केमिकलच्या विरुद्ध अँटीबॉडीज तयार करणं, त्याला निष्प्रभ करणं, त्याचा हल्ला करून त्याला डिस्ट्रॉय करणं, हे सगळं आपली बॉडी करते. पण त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे आपल्या बॉडीमध्ये हे रेकग्निशन असतं, ही ओळख असते की हे जी केमिकल आलेलं आहे किंवा हे जे पार्टिकल आलं आहे तो फॉरेनर आहे, तो दुसरा आहे. इट इज नॉट सेल्फ, स्वतःपेक्षा तो वेगळा आहे. ही फार मोठी ॲबिलिटी आहे. त्याच्यामुळे त्याचा इम्युनॉलॉजीचा बेसच आहे. कोणता बेस आहे इम्युनॉलॉजीचा? इम्युन सिस्टीम जी आपल्या बॉडीमध्ये काम करते, अखंडपणे क्षणाक्षणाला काम करते, त्याचा बेस आहे डिस्टिंग्विश बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ. जे आपलं आहे
आणि नाही आहे, याच्यामधला डिफरन्स दॅट इज द डिस्टिंग्विश. ओके, त्याच्यामुळे ही इम्युन सिस्टीम आपल्या बॉडीची काम करत असते. आता ही जी इम्युन सिस्टीम आहे, ही जी प्रतिकार क्षमता ही दोन प्रकारची असते. पहिली असते जी मुळातच आपल्याकडे असते. इट इज प्रेझेंट विथ अस फ्रॉम बर्थ. जन्मापासून ती आपल्याकडे आहे. आणि दुसरी अर्थातच जी नंतर डेव्हलप झाली, जन्मानंतर आपल्या बॉडीमध्ये ती तयार झाली, निर्माण झाली, सक्षम झाली. ओके, बघा हे दोन प्रकार आहेत टाइप्स ऑफ इम्युनिटी. इकडे लक्ष द्या व्यवस्थित. 2 टाइप्स ऑफ इम्युनिटी. इनेट इम्युनिटी. इनेट मध्ये मी लिहिलंय इनबॉर्न ड्यू टू द जेनेटिक मेकअप. जेनेटिक मेकअपमुळेच ती आपल्याकडे मिळालेली आहे. आणि अर्थातच ती जेनेटिक मेकअप मधून आली आहे, म्हणजेच आपण नुकताच हेरिडिटी हा चॅप्टर पूर्ण केलेला आहे, जेनेटिक्स अँड हेरिडिटी. आणि जेनेटिक्स मध्ये आहे म्हणजेच ती हेरिडिटरी पण आहे. बरोबर आहे. ती एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशनकडे जाते बिकॉज इट इज फ्रॉम द जेनेटिक मेकअप. ठीक आहे, तिला आपण म्हणतो इनेट, इनबॉर्न दुसरं नाव आहे त्याला. आणि दुसरी अर्थातच आहे अक्वायर्ड. अक्वायर्ड म्हणजे मिळवलेली, नंतर प्राप्त झालेली. अक्वायर, तिला दुसरा शब्द आहे अडॅप्टिव्ह. घेतलेली आहे, ती नंतर आली आपल्याकडे. आज आपण फक्त इनेट इम्युनिटीचा थोडा बारकाईने विचार करणार आहोत. वी आर गोइंग टू स्टडी इनेट इम्युनिटी. ॲज आय टोल्ड यू, इट इज फ्रॉम अवर जेनेटिक मेकअप. इट पजेसेस बाय व्हर्च्यू ऑफ जेनेटिक मेकअप. हा आपल्या पुस्तकातला शब्द आहे, खूप छान वाक्य आहे, हे जरूर लक्षात ठेवा. इनेट इम्युनिटी पजेसेस बाय व्हर्च्यू ऑफ जेनेटिक मेकअप. जेनेटिक मेकअपमुळे ती आपल्याला मिळालेली आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ती सगळ्यांकडे सारखी आहे. तिचा परिणाम, तिचा किंवा तिचा एखादा आजार झाला आहे किंवा नाही, एखादं इन्फेक्शन यापूर्वी झालं म्हणून ती निर्माण झाली याच्याशी नाही आहे. ती मुळातच आपल्याकडे आहे. आणि इट इज नॉट स्पेसिफिक. विशिष्ट आजारासाठीच ती आहे असं नाही. समजतंय? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, इट इज नॉट स्पेसिफिक. इट इज नॉट affected by immunization, and the degree of resistance to specific infection is also not specific. समजतंय तुम्हाला? डोळ्यात एखादा धुळीचा कण गेला, पटकन डोळ्यातून पाणी येतं, तो कण बाहेर टाकला जातो. हे जन्मातः आलेलं आहे. पापण्यांना आपला केस आहेत, त्या केसामुळे सुद्धा पहिलं प्रोटेक्शन होतं. डोळे बंद केले, पापण्यांच्या केसामुळे सुद्धा, पापण्यांमुळे सुद्धा पुष्कळशे धुळीचे कण, काही बाहेरचे पार्टिकल आपल्या डोळ्यामध्ये येत नाही. मग तो कण जस्ताचा कण असू देत, झिंकचा असू देत, मातीचा असू देत, समजतंय तुम्हाला, की चॉकचा असू देत, ती आपल्या बॉडी त्याला सारखंच रिॲक्ट करते, तो बाहेर टाकून दिला जातो. स्पेसिफिक नाहीये, सगळ्यांसाठी सारखीच रिॲक्शन होते. ती इनेट आहे. ओके, आता त्याचे वेगवेगळे महत्वाचे काय आहेत त्याच्यामध्ये आहेत महत्वाचे बॅरियर्स. हा शब्द लक्षात ठेवा. देअर आर व्हेरियस टाइप्स ऑफ बॅरियर्स. बॅरियर्स म्हणजे अडथळे. ते पॅथोजेन तुमच्यापर्यंत पोहोचूच नये म्हणूनच शरीराची पहिली सुरक्षा फळी असते. जसं बॅराकेड्स लावतात ना पोलीस, एखाद्या ठिकाणी जेव्हा बंद असतो, शक्यता असते कोणीतरी येऊन हल्ला करेल एखाद्या ठिकाणी, तेव्हा आधीच त्याला काय लावून ठेवले असतात, रस्त्यावर तसे बॅराकेड्स लावून ठेवले असतात. तसे उभे उभे बॅराकेड्स असतात, हे जेणेकरून पटकन कोणीही समोर जाऊ शकत नाही. ते बॅरियर्स आहेत. आपल्या शरीराने असे असंख्य बॅरियर्स निसर्गाने मध्ये आपल्याला दिलेले आहेत. आपल्या शरीरामध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं डोळ्याचे पापण्यांचे केस, डोळ्याच्या पापण्यांचे केस डोळ्यामध्ये येऊ देत नाही पटकन कोणताही बाहेरचं पार्टिकल. आलं तरी डोळ्यातून पाणी येतं, तो धुळीचा कण असतो तो निघून जातो. नाकामध्ये सूक्ष्म केस आहेत आपल्या, त्या केसामुळे सुद्धा रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये जाणारे जे पार्टिकल आहेत ते अडतात. आपल्या नाकामध्ये म्युकस असतं, चिकटपणा असतो, त्याला चिकटून बसतात. हेअर्समुळे ते अडकून बसतात. रेस्पिरेशनमध्ये आपण हे आहे रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये, बरोबर ना? रेस्पिरेटरी सिस्टीम शिकलोय आपण हे ह्युमन रेस्पिरेशनमध्ये. आणि म्हणून नाकाने श्वास घ्यायचा असतो, तोंडाने नाही. कारण की हे जे बॅरियर्स आहे जे नाकामध्ये ते तोंडात नाही आहेत. नाकामध्ये हवा गरम होते, त्यातले पार्टिकल्स त्यांनी बाहेर जेव्हा नेझल चेंबर अरुंद असतं, त्याच्यामध्ये ब्लड सप्लाय असतो, टेम्परेचर जास्त असतं त्या भागातलं, हवा तिथून जाताना ती गरम होऊन आत जाते, ती शुद्ध होते. इट गेट प्युरिफाईड.
हे आपणहून जन्मतः मिळालं आहे. आपली स्किन, सगळ्यात मोठा बॅरियर आहे स्किन. स्किनमुळेच इंटॅक्ट स्किन जी आपल्याला मिळाली आहे, त्याच्यामुळे अनेक पॅथोजन्स शरीराच्या आत डायरेक्ट जाऊ शकत नाही. प्रोटेक्टिंग लेअर आहे तो. एवढंच नाही तर अवर स्किन इज बॅक्टेरियोसायडल. साईड म्हणजे मारणे, सुईसाईड म्हणजे स्वतःला मारणे, फंजीसाईड म्हणजे फंगसला मारणे, बॅक्टेरियोसाइड म्हणजे बॅक्टेरियाला मारणे. सो अवर स्किन इज बॅक्टेरियोसायडल अँड फंजीसायडल ऍक्टिव्हिटी. आणि ह्याचं एक कारण आहे ते म्हणजे आपल्याला जो घाम येत असतो तो घाम वाळतो, पर्स्पिरेशन. आता सध्या मला घाम येत नाहीये, पण तरी माझ्या शरीरातून पाणी बाहेर जात आहे, सूक्ष्मपणे ते जात आहे, त्याचं इव्हॅपोरेशन होऊन ते उडून जात आहे. मला ते लक्षात येत नाहीये. परंतु घामाच्या द्वारे जे बाहेर सॉल्ट आलेले आहेत स्वेट ग्लँड मधून, ते तिथेच माझ्या स्किनवर आहेत आणि ते बॅक्टेरियोसायडल आहेत. बॅक्टेरियाला ते आत जाऊ देत नाहीत. तसंच आपल्या बॉडीमध्ये सीबम नावाच्या ग्लँड असतात. सीबम ही एक चिकट, सीबम ग्लँड ही सीबम सिबॅशियस ग्लँड. सिबॅशियस ग्लँड हा सीबम नावाचा एक पदार्थ बनवत असतात, जो असा चिकट वॅक्स टाईप असतो. समजतंय? लिपिड्सचा बनलेला असतो तो. फॅटी ॲसिड, तुपासारखा, तेलासारखा चिकट असतो तो. जेव्हा हिवाळ्यामध्ये आपली स्किन उलते ना, त्वचा उलते आपली, आता उलायला लागेल, थंडी वाढायला लागली आहे, त्वचा कोरडी पडते, मग आपल्याला वरून व्हॅसलीन लावावं लागतं, वरून मॉइश्चरायझिंग क्रीम लावावं लागतं. का बरं? कारण तेव्हा आपल्या बॉडीमधून सीबम सिक्रेशन कमी होत असतं, त्या कॉन्ट्रॅक्ट होतात थंडीमुळे. या सीबममुळे सुद्धा बॅक्टेरियोसायडल आणि फंजीसायडल ऍक्टिव्हिटी आपल्या स्किनमध्ये होत असते. तुम्ही जर कधी ऐकलं असेल तर काही अशा लोशनच्या, क्रीमच्या जाहिराती असतात ज्याच्यामध्ये घाम येऊ दिला जात नाही असं ते सांगतात, की घामामुळे तुम्ही चिपचिपे होता आणि तुम्ही आमची क्रीम, घामाचा वास येतो आणि तुम्ही आमची जर क्रीम लावलं तर तुम्हाला घाम येणार नाही, असे मोठे बॉलिवूडचा स्टार तुम्हाला समजावून सांगतो. लक्षात ठेवा, घाम येणं हे आपल्या बॉडीची नॅचरल प्रोसेस आहे, विच इज रिलेटेड विथ अवर इम्युनिटी ऑल्सो. घामामुळे शरीरातलं तर पाणी जातच, घामामुळे आपलं टेम्परेचर तर नॉर्मल राहत असतंच, हे तर आहेच, पण त्याशिवाय इम्युनिटीमध्ये सुद्धा घाम बरंच मोठं काम करत असतं. आणि बऱ्याचदा असे क्रीम लावल्यामुळे स्किन प्रॉब्लेम्स डेव्हलप होतात असा लोकांचा अनुभव आहे. आणि त्याचं मुख्य कारण हेच आहे की घामामुळे, घामच जर येणं थांबलं तर ही जी बॅक्टेरियोसायडल आणि फंजीसायडल ऍक्टिव्हिटी आहे स्किनची ती कमी होईल. तेव्हा घाम आला तर तो न दाबता, तो येऊ न देता हे त्याला उपाय नाही आहे. तर त्यासाठी भरपूर पाणी पिणं, समजतंय, व्यवस्थित सुती कपडे घालणं, आंघोळ करणं स्वच्छ, त्याच्यामुळे वास येणार नाही अंगाला घामाचा, हे उपाय आहेत. इट इज रिलेटेड विथ इम्युनिटी. सो पहिला बॅरियर आहे आपली स्किन, मी आता सांगितलं, किंवा म्युकस मेम्ब्रेन, मी तुम्हाला सांगितलं नाकामध्ये म्युकस लेअर असतो, जो की ते नाकामधले जे हवेतले पार्टिकल आत जाऊ देत नाही. हे काय करतात? दे आर अवर प्रोटेक्टिंग लेअर. पुढचं आहे अँटी मायक्रोबायल सबस्टन्सेस इन ब्लड अँड टिश्यू. आपण जे म्हणतो इम्युनिटी इम्युनिटी इम्युनिटी, हे इम्युनिटी कोणामुळे मिळते आपल्याला? ब्लड. आपल्या रक्तामध्ये दोन प्रकारचे सेल्स आहेत मुख्यतः, आरबीसी आणि डब्ल्यूबीसी. यातले जे डब्ल्यूबीसी आहेत, व्हाईट ब्लड कॉर्पस्कल्स, त्याच्यामधले जे लिम्फोसाइट प्रकारचे सेल्स आहेत, अग्रॅन्युलोसाइट्स असतात, दे आर द अँटीबॉडीज. ते अँटीबॉडीज तयार, ते स्वतः अँटीबॉडीज नाही आहेत, ते अँटीबॉडीज तयार करत असतात. म्हणजे ह्या मुख्य इम्युनिटी मिळते कोणामुळे मिळते? आपल्या ब्लडमुळे. ओके, ब्लड आणि टिश्यू. आणि अशा अनेक प्रकारचे, जवळपास 30 प्रकारचे सिरम प्रोटीन्स आपल्या रक्तामध्ये असतात. ते इनॅक्टिव्ह असतात. कोणतं इन्फेक्शन नसेल तर ते ऍक्टिव्ह नाही आहे. समजते ना? डब्ल्यूबीसी सोबत त्या व्यतिरिक्त हे सिरम प्रोटीन्स आहेत. आणि ते काय करतात? ते ऍक्टिव्हेट तेव्हा होतात जेव्हा बॉडीमध्ये एखादा पॅथोजेन आत जातो, तो अँटीजेन तयार करतो. At that time, these serum proteins, they become active. आणि ते काय करतात? ते कॉम्प्लिमेंट द कॅस्केड. जेव्हा पॅथोजेन येतात तेव्हा ते इंटरफेरॉन सिक्रीट करतात. आणि इंटरफेरॉन हे ते केमिकल्स आहे जे की सेल्सना पॅथोजेन विरुद्ध लढण्यासाठी तयार करतं, आजूबाजूच्या सेल्सना सुद्धा तयार करतं. एखाद्या बॉडीवरती, एखाद्या सेलवरती जेव्हा व्हायरस अटॅक करतो
तेव्हा ते सेल्स इंटरफेरॉन बनवतात आणि हे इंटरफेरॉन इट प्रोमोट द सराउंडिंग सेल्स टू फाईट विथ पॅथोजन. हे इंटरफेरॉन हे एक प्रकारचे अतिशय महत्त्वाचे दूत आहेत, सैनिक आहेत आपल्या बॉडीमधले. आणि हे इंटरफेरॉन या सिरम प्रोटीन्स पासून तयार होत असतात. ठीक आहे. आणि हे इंटरफेरॉन आहे सायटोकाइन्स. सायटोकाइन्स दे आर द लिक्विड प्रोटीन्स. They are secreted by the cells which are attacked by virus cells and WBC. So the blood, proteins in the blood, cells in the blood, they are giving us immunity. आणि ही जन्मापासून मिळाली आहे, सगळ्यांच्याच बॉडीमध्ये आहे. ती काही विशिष्ट पॅथोजनसाठी विशिष्ट ती नाही आहे. म्हणून आपण तिला कशामध्ये घेतलं? इनबॉर्न. इनबॉर्नचं अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे सेल्युलर फॅक्टर्स. लक्षात घ्या, सेल्युलर फॅक्टर्स आर मेनली फॅगोसायटिक सेल. आता फॅगोसायटोसिसचा आधी अर्थ समजून घ्या. फॅगोसायटोसिस म्हणजे खाणे, गिळंकृत करणे, त्याच्यापर्यंत जायचं आणि त्याच त्या बॉडीला स्वतःच्या आत सामावून घ्यायचं, तिला नष्ट करायचं. असे आपल्या बॉडीमध्ये फॅगोसायटिक सेल्स आहेत. दोन प्रकारे इम्युन सिस्टीम काम करत असते. एक तर आता आपण वरती पाहिलं त्याप्रमाणे सिरम प्रोटीन्स तयार करत असतात त्या पॅथोजनच्या विरुद्ध आणि त्यांना निष्प्रभ करतात. तर काही काही सेल्स हे त्या पॅथोजन्सला खाऊनच टाकतात. दे एनगल्फ द पॅथोजन, दे एनगल्फ द बॅक्टेरिया. आणि असे दोन प्रकारचे सेल्स आहेत. दे आर मेगा मायक्रोफेजेस अँड मायक्रोफेजेस. नावावरून समजा मायक्रो म्हणजे छोटे, अगदी सूक्ष्म, मॅक्रो म्हणजे मोठे. काही लहान आहेत, काही मोठे आहेत. ठीक आहे. WBC पासून तयार होतात मॅक्रोफेजेस. अँड दीज मॅक्रोफेजेस दे एनगल्फ द पॅथोजन्स. दे आर कॉल्ड ॲज नॅचरल किलर्स. आणि म्हणून त्याला नॅचरल किलर हा शब्द NK, नॅचरल किलर. दे आर प्रोड्यूस बाय लिम्फोसाइट आणि दे अफेक्ट, they attack the viral infection or even the tumorous cells. Tumorous cellsना सुद्धा ते खाण्याचं काम करत असतात. म्हणजे आपल्या बॉडीला इन्फेक्शन पासून, रोगापासून वाचवण्याचं काम हे फॅगोसायटिक सेल्स करत असतात. त्याला सेल्युलर फॅक्टर म्हणतात. ते सेल्सच आहेत. दे आर द सेल्युलर फॅक्टर, म्हणून त्याला सेल्युलर फॅक्टर म्हणायचं. हे आपल्या जन्मापासून मिळालेले आहेत. पुढचं आहे आणखी एक सांगितलंय फिवर. तुमच्या लक्षात आलं का? तुम्हाला कधी खिळा लागला किंवा काही जखम झाली तर तुम्हाला आपल्याला ताप येतो. थोडीशी कणकण सर्दी झाली तर आपल्याला ताप येतो. बघा काय होतं ते? ताप येणं हे आपल्या बॉडीचा रिस्पॉन्स दाखवण्याचं लक्षण आहे, एक प्रकार आहे. ताप आला म्हणजे आपल्या बॉडीचं टेम्परेचर वाढतं आणि ते टेम्परेचर वाढल्यावरती ते जे आलेले पॅथोजन्स आहेत त्यांना मारण्यासाठी आपल्या बॉडीने ते टेम्परेचर वाढवलेलं असतं, जेणेकरून ते काही इन्फेक्शन्स आपोआप मरून जावे. आणि एवढंच नाही तर जसं मी आता तुम्हाला वरती सांगितलं की त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे इंटरफेरॉन बनतात. तर हे इंटरफेरॉन ह्या फिवरमुळे सुद्धा काही विशिष्ट प्रकारचे इंटरफेरॉन बनवण्यासाठी ऍक्टिव्हिटी होत असते. इट एनहान्स द प्रोडक्शन ऑफ इंटरफेरॉन. कोण? फिवर. त्यामुळे साधा ताप असेल तर लगेच अँटीबायोटिक घेऊ नये असं एकदा सांगितलं जायचं पूर्वी, की तुमच्या बॉडीला थोडंसं काम करू द्या. तुमची बॉडी ती रिस्पॉन्स देते आहे. ठीक आहे. सर्दी झाली किंवा म्हणजे काय इन्फेक्शन आहे, इन्फेक्शन झालं की ताप येणं म्हणजे आपली बॉडी त्यांच्या विरुद्ध काम करते आहे, त्यांच्या विरुद्ध मुकाबला करते आहे. त्याचं लक्षण आहे फिवर, ताप येणं. हे इनबॉर्न आहे. आणि पुढचं आहे ॲक्यूट फेज प्रोटीन. आता ॲक्यूट फेज प्रोटीन्स काय आहे? these proteins, they are the, for example, C-reactive proteins. C-reactive proteins सारखे काही प्रोटीन्स आहेत जे लिव्हर मधून तयार होतात. आणि जेव्हा आपल्या बॉडीला काही इन्फेक्शन असतं, समजते, इन्फ्लेमेशन म्हणजे सूज आलेली आहे, ठणक आहे, लाल झालाय भाग, थोडासा गरम होतो कधी कधी एखाद्या जॉईंट, तुम्हाला नसेल पण तुमच्या कदाचित पेरेंट्सना, पालकांना कोणाचा त्रास होतो त्या संधी दुखीचा, सांधे सुजतात, दुखतात, लाल होतात, गरम होतात थोडेसे, तेव्हा आपण त्याला म्हणतो इन्फ्लमेशन, सूज येते. आणि अशा वेळेस असं जर काही शरीरामध्ये होत असेल
जेव्हा बॉडीला इन्फ्लमेशनचा त्रास होतोय, काही विशिष्ट प्रकारचे केमिकल्स बॉडीत तयार होत आहेत, तेव्हा विशिष्ट प्रकारचे प्रोटीन्स त्यांचा मुकाबला करण्यासाठी तयार होतात. त्याला म्हणतात ॲक्यूट फेज प्रोटीन. अँड दे इन्क्रीज सडनली इन द प्लाझ्मा प्रोटीन. प्लाझ्मा त्या प्रकारच्या प्रोटीन, प्लाझ्मा हा ब्लडचा एक पार्ट आहे. ब्लड मधलं जे लिक्विड आहे, सेल्स वेगळे आणि लिक्विड वेगळं. सेल्स बाहेर काढल्यानंतर, WBC RBC बाहेर काढल्यानंतर जे लिक्विड उरतं त्याला म्हणतात प्लाझ्मा, ब्लड प्लाझ्मा. या ब्लड प्लाझ्मामध्ये वेगवेगळे प्रोटीन्स असतात. त्यांची संख्या अचानक वाढते जेव्हा आपल्याला एखादं इन्फेक्शन होतं, इन्फ्लमेशनचा त्रास होतो. त्या प्रोटीन्सला म्हणायचं ॲक्यूट फेज प्रोटीन. आणि ते काय करतात? अर्थातच ते आपली बॉडीची रेझिस्टन्स पॉवर वाढवतात आणि त्या पॅथोजनमुळे टिश्यूला जर अपाय होत असेल, इन्फ्लमेशन येते, सूज होते, त्या ठिकाणी काही केमिकल्स बाहेर पडतात ज्याच्यामुळे ते जमा होऊन सूज वाढते आहे, तर त्या टिश्यूला मदत करण्याचं काम हे ॲक्यूट फेज प्रोटीन करत असतात. पहा, हे जे सगळे ऍक्टिव्हिटी आता मी तुम्हाला सांगितलं, स्किन आहे, नाकातले केस आहेत, म्युकस आहे, आपल्या स्टमक मध्ये गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये HCl आहे, डायल्यूट HCl, म्हणजे पोटामध्ये जर काही मायक्रोब गेलं ते त्याला मारतात. बरोबर आहे. इव्हन युरिन जेव्हा फ्लश आउट होतो तेव्हा त्या युरिन मधून सुद्धा फ्लशिंग ऍक्शनमुळे सुद्धा काही पॅथोजेन्स निघून जातात. आपल्या मेनच्या सिमेंटमध्ये काही झिंक सारखे काही पदार्थ असतात की ज्याच्यामुळे ते ऍक्टिव्ह बॅक्टेरियोसायडल असतात की जे बॉडीला इम्युनिटी देत असतात, प्रोटेक्शन देत असतात. तर ह्या सगळ्या सिस्टीम मुळातच आपल्या बॉडीमध्ये आहे की नाही. काही झालं की ताप येतो, तापामुळे ते पॅथोजेन्स मारायला मदत होते किंवा इंटरफेरॉन तयार होण्याला मदत होत असते. काही फॅगोसाइट्स आपल्या बॉडीमध्ये मुळातच आहेत जे आलेल्या पॅथोजेनला खाऊन टाकतात, गिळंकृत करून टाकतात, त्यांना डिस्ट्रॉय करून टाकतात. नॅचरल किलर असतात हे मुळातच आपल्या बॉडीमध्ये. वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स आपल्या बॉडीमध्ये इनॅक्टिव्ह असतात. पॅथोजन आल्यावरती ते ऍक्टिव्ह होऊन त्यांच्याशी मुकाबला करतात. काही प्रोटीनची संख्या आपल्या शरीरात अचानक वाढते जेव्हा एखादं इन्फेक्शन होतं, जे आपल्याला त्या इन्फेक्शन पासून लढायला मदत करतं. ह्या ज्या प्रकारच्या ज्या सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये मिळालेली आहे आपल्याला, ती मुळापासून मिळाली आहे, त्याला आपण म्हणतो इनेट. नेक्स्ट टाइम वी विल स्टडी अबाउट ॲक्वायर्ड इम्युनिटी. थँक्यू.